हॅलो नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा ब्लॉग कशाचा आहे. तर ठीक बरोबर आहे. आजचा जो ब्लॉग आहे तो आहे माझा आर्मी क्वार्टर. म्हणजे बरेच दिवस झाले मी म्हणते क्वार्टरचा ब्लॉग बनवायचा आहे, क्वार्टर दाखवायचे. पण आता ना म्हणजे आज दाखवण्याचं कारण म्हणजे हे आहे की कारण आता म्हणजे आमची आलेली पोस्टिंग म्हणलं आपल्या इथून जायचा टाइम होईल, पण तरी पण काही माझ्याकडून क्वार्टर दाखवलं व्हायचं नाही. म्हणजे आमची पोस्टिंग कुठं आली काय आली ते सांगेन मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे आणखी टाईम आहे आम्हाला इथून जायला, म्हणजे थोडासा टाईम आहे, पण म्हणलं आता सध्याला घ्यावं दाखवून क्वार्टर. आणि याच्या अगोदर पण आम्ही राहिलेलो आहोत क्वार्टरला वगैरे, पण तिथं काही एवढं डेकोरेशन वगैरे काही केलेलं नव्हतं. पण इथं आल्यानंतर काय झालं बघा, हे जे क्वार्टर होतं ते म्हणजे भरपूर म्हणजे बऱ्याच प्रमाणात खराब होतं बरं हे क्वार्टर. मग म्हणलं एवढं अशा म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये कसं राहायचं, त्यामुळे आम्ही थोडा ह्याला पेंट केला होता. पेंट केल्यानंतर म्हणजे ते एकदम भारी, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी अशी होती. आणि झालं काय, पेंट केल्यानंतर इथं आलंच ना त्यांनी आमचं ना इथं म्हणजे आर्मीचे जे वेगवेगळे कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये आमचं क्वार्टर कॉम्पिटिशनमध्ये नाव टाकलेलं होते. आणि मग त्यामुळं क्वार्टर कॉम्पिटिशनमध्ये नाव टाकल्यामुळं आम्हाला हे एवढं काही डेकोरेशन करावं लागलं. नाहीतर याच्या आधी मी काही क्वार्टर कुठं जसं आहे त्या स्थितीतच आम्ही राहिलेले आहेत. इथंच थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं. चला, भरपूर जास्त वेळ काही घेत नाही, म्हणजे दाखवते तुम्हाला क्वार्टर माझं कसं आहे इथलं मथुरामधलं. चला, म्हणजे बॅक कॅमेऱ्याने दाखवते, म्हणजे बरोबर व्यवस्थित दाखवता येईल, कारण तर शूट घ्यायला माझ्यापाशी कोणी नाही, हे पण ड्युटीला गेलेले आहेत. चला, हे बघा, हा जो व्हिडिओ आहे ना तो मी माझा क्वार्टर कॉम्पिटिशनच्या वेळेसचा व्हिडिओ आहे. म्हणजे इथं बघा छोटंसंच डेकोरेशन आहे. बाहेर थोडेसे लटकन वगैरे म्हणजे अडकवलेले आहेत, एक छोटी रांगोळी काढलेली आहे. आणि हे आणखी पण आहे, अतिथी देवो भव असंच आता पण ठेवलेलं आहे बरं क्वार्टर. हे बघा आतमध्ये आता बघा डोअर ओपन केल्या. हे समोरचं आहे हॉल. इथं साईडला जे मेन डोअर आहे त्याच्यावर आहे लावलेलं मिकी माऊसचं स्टिकर आहे, म्हणजे वेलकमचं छान स्टिकर आहे, एकदम भारी. या क्वार्टरचे दरवाजे, भिंती एवढंच काय, चौकटीला सुद्धा कलर दिलेला आहे बरं, त्यामुळे एवढं नवीन आणि फ्रेश असल्यासारखं वाटत आहे. इथं बघा एक राधाकृष्णाची मस्त छान फ्रेम आहे. हे बघा, या फ्रेमवर स्टोन वगैरे लावलेले आहेत. मथुरामध्ये राहतात आणि एक पण राधाकृष्णाची फ्रेम नाही असं कधी होणारच नाही. हे तर ना, हे फ्रेमच्या साईडला 2 लटकन अडकवलेले आहेत. म्हणजे इथं आम्ही ना मार्केटमध्ये गेल्याबरोबर ही फ्रेम आम्हाला एवढी आवडली होती, खूप जास्त आवडली होती, म्हणून आम्ही फ्रेम घेऊन आलेले आहेत. मार्केटमध्ये खूप मस्त फ्रेम आहेत. आणि इथं बघा ही साईडला एक खिडकी आहे, तिथे एक चारपाई टाकलेली आहे बसण्यासाठी, त्याच्यावरच एक टेडी बिअर वगैरे ठेवलेलं आहे. इकडे साईडला एक खुर्ची आहे, त्याच्या साईडने 2 कुंडे ठेवलेले आहेत. हे बघा, आणि हा आहे मधला सेंटर टेबल. हा काही सेंटर टेबल नाही बरं, म्हणजे आमचा जो लगेचचा बॉक्स आहे पेटी, त्यालाच आम्ही असं कवर केलेलं आहे आणि त्याला सेंटर टेबल बनवून त्याच्यावर एक कुंडी ठेवलेली आहे. हे इथं साईडला पण एक चेअर आहेत. आणि हे बघा इकडं एक साईडला एक झुला आहे, तर तिथं त्याच्यावरच एक टेबल आहे, तर टेबलावर पण एक 2 मस्त खूप छान डॉल असे ठेवलेले आहेत, तिथंच कुंडी आहे. आणि हे बघा या बाजूची भिंत, याच्यावर म्हणजे आमच्या फ्रेम लावलेले आहेत 2. आणि हे ना एक लाकडाचं बनवून घेतलेलं आहे, यांनीच बनवून आणलेत. त्याच्यावर आमच्या चौघाची पण नावं कोरलेली आहेत. हे बघा इथं पण वरी फ्रेम आहे एक. आणि हे बघा या बाजूची भिंत, ही भिंत ना आम्ही दिवाळीच्या टायमाला डेकोरेट केलेली होती बरं. खूप मस्त वाटतात ह्या कुंड्या वगैरे. आणि 2 साईडला एक हँगिंगच्या आहेत. आणि याच वरती बघा इथं आहे एक छत्रपती शिवाजी महाराजाची फ्रेम आहे. म्हणलं एकतरी फ्रेम आपल्या दैवताची आपल्यासोबत असायला हवी, त्यामुळं आम्ही आणलेली आहे, सोबत आणलेली आहे गावाकडून. चला आता बघूयात बेडरूम. इथं बघा, इथं सगळ्या रूमच्या वरती असं लिहिलेलं आहे बेडरूम, किचन, डायनिंग हॉल. तर चला बघूयात पहिलं बेडरूम. हे आपण दरवाजावर एक पेंटिंग काढलेली आहे. हे बघा मोस्ट ऑफ मी इथंच सगळ्यात जास्त रील इथं बनवते, कारण याच्या बाहेर समोर गॅलरी आहे आणि बाहेरून खूप मस्त उजेड येतो, त्यामुळं व्हिडिओ पण छान असं क्वालिटीमध्ये असं बनतो, अंधक वगैरे बनत नाही एकदम. म्हणजे हे बघा, हे समोरचं जे झाड आहे ना, हे पण आम्ही घरीच बनवलेलं आहे. हे सगळं गणपतीच्या डेकोरेशनसाठी आणलं होतं गणपती बसवायच्या टायमाला. मग नंतर याचं असं झाड बनवून लावले वरी फांद्या वगैरे.
इथं साईडला एक वेल आहे. आणि हे बघा, हे पण पेंटिंग ही यांनी बनवलेली आहे. पेंटिंग छान आहे. हा बेड, या बेडच्याच एक साईडला एक साईड टेबल ठेवलेला आहे. इथं बघा, या पण म्हणजे रूम, म्हणजे प्रत्येक रूममध्ये एक एक लॉकर आहे. हे बघा, हे साईडचं जे आहे ते लॉकर आहे. इथं साईडला एक म्हणजे टी व्ही लावलेलं आहे. इथं खाली एक समोर शिलाई मशीन ठेवलेली आहे. इथं पण जिराफचे 2 जिराफ आहेत ठेवलेले. हे पेंटिंग आमच्या यांनी काढलेले पेंटिंग छान आहे. चला, हे समोर आहे हे टॉयलेट बाथरूम. इथं पण एक मिरर आरसा दिलेला आहे. हे बघा, हे आहे डायनिंग हॉल. याला डायनिंग हॉल पण म्हणू शकतात आणि देवघर पण म्हणू शकतात. हे बघा, हे समोर डायनिंग टेबल, जो असा मी सेट करून ठेवला होता. रोज काय असा नसतो बरं, कारण माझी मुलं छोटी आहेत. रोज जर हे प्लेटा वगैरे ठेवल्या तर लहान मुलं असल्यामुळं पटकन तुटून जातील, म्हणून काही वरती नाही ठेवलेलं रोजच्या जेवणासाठी. बाहेरून वगैरे कोणी घरी आलं वगैरे त्यांच्यासाठी आहे. हे बघा, इथं साईडला हे आहे देवघर. हे जे काही बॉक्स आहे याच्यावरच मी देव मांडलेले आहेत. यात काही देवाच्या फ्रेम पण आहेत, काही देवाच्या मूर्त्या पण आहेत. हे जे बघा, खूप मस्त छान अशी गणपतीची मूर्ती आहे. आता यावर्षी ते विसर्जन होईल या मूर्तीचं. आणि छोट्या छोट्या पण देवाच्या मूर्त्या आहेत. मी काही सोबत देवघर आणलेलं नाही आहे, त्यामुळं असं बॉक्सवरून देव मांडलेले आहेत. इथं पण एक राधाकृष्णाची फ्रेम आहे. हे आम्हाला एक जणांनी गिफ्ट केलेली होती. इथं बघा, हे पण एक छोटं लोखंडी आहे लॉकर. त्या साईडलाच एक स्टडी चेअर आहे. इथं बघा, हे आहे हे ड्रेसिंग टेबल, आरसा क्वार्टरचाच आहे. ठीक आहे. हा पण काय असं आहे. इथं पण साईडला एक कॅलेंडर वगैरे अडकवलेलं आहे इथं. आणि याच रूममध्ये इथं साईडला एक फ्रीज पण ठेवलेला आहे. आणि फ्रीजच्याच बाजूला इथं पण एक लॉकर दिलेलं आहे. या फ्रीजवर पण एक कुंडी ठेवलेली आहे. चला, आता बघूयात किचन. हे बघा, छोटंसंच आहे बरं किचन. क्वार्टरचे किचन काय खूप काय मोठे नसतात. हे पूर्ण साईडच्या जे आहेत ना चौकटी वगैरे दरवाजे, यांना पूर्ण कलर दिलेला आहे, त्यामुळं थोडं जरा चांगलं वाटायला. हे बघा, छोटंसंच किचन आहे. हे इथं मी थोडं सामान वगैरे ठेवलेले आहेत, भरण्या वगैरे आहेत. हे पाण्याची बॉटल. आणि हे बघा, हे जे आहे ना खालचं हे बनवलेलं आहे, हे आमच्या मिस्टरांनी बनवलेलं आहे. कारण मी गॅस ना अगोदर इथं ठेवलेला होता, पण इथं ठेवल्यामुळे काय होत होतं माहिती का, हे वरचं पूर्ण सगळं हे चिकट होत होतं आणि खूप भांडी वगैरे खूप घाण होत होती. म्हणून ना मी ही गॅस इथं काढून तिथं ठेवलेलं आहे. हे बघा, खाली थोडी भांडी ठेवलेली. हे इकडं रॅक आहे भांड्याचं. आणि ह्या बाजूला हे थोडं पडलेलं आहे क्वार्टरचं, त्याला काही आपण काही करू शकत नाही. हे बेसिन इकडं. हे बघा, पूर्ण हे बघा, छोटंसंच आहे किचन, पण छान आहे. खाली डस्टबिन आहे. हे बघा, असं आहे किचन. आणि हे ना आम्ही समोर ना हे वॉलपेपर लावलेलं आहे. हे फडशी नाहीये, वॉलपेपर आहे. हे बघा, पूर्ण किचन हे असं आहे. आणि हे बघा, हा मधला स्पेस जे तुम्ही रील मध्ये वगैरे बघतात ना ते. चला, कसं वाटलं तुम्हाला आमचं क्वार्टर वगैरे ते नक्की सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघितल्याबद्दल थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.